मनोज जरांगेंनी नामदेव शास्त्रींवर निशाणा साधलाय। नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं जरांगे म्हणाले। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोपही मनोज जरांगेंनी केला। मनोज जरांगे यांनी नामदेव शास्त्री यांच्यावर शरसंधान साधलेलं आहे। देशमुखांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल। महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले असं जरांगे म्हणाले आहेत। त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडे काही गरज नाही। विनाकारण काही नसून दुखून बघायची काही गरज नाही। ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल। त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी। झालंय तुमच्याकडून मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे। एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषासुद्धा झालेली। पण एक झालं भाऊ, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं चौथा अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ही चौथा अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले। खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे चौथा अंक। थोडं रक्तपट्टी दिसली सलाईनचे म्हणजे आभाळ कोसळलं, मरावंसं वाटतं असे काही वाक्य आलेले चॅनलवरती। ती सलाईन आणि रक्त गळालेलं बघितल्याच्या नंतर असं वाटलं की आज मरून जावा, म्हणजे असेही स्टेटमेंट आले। पण माझ्या धनंजय देशमुख तोही एक भक्तच, तोही एक शिष्यच आहे। मस्सा जो गाव सुद्धा त्यांचं मात्र अंगात साकाळलेलं रक्त मात्र 2-2.5 महिने कोणाला दिसलं नाही।